मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे। निघे माझी वाचा तुटे महाला भपकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव। निघे माझी वाचा तुटे महाला भपकासाठी। तुका म्हणे पापे जाती संताची आजपे। निघे माझी वाचा तुटे महाला भफुकासाठी। पांडुरंगा करो प्रथम सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं। श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः। सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजं। तुकाराम महासाधो कृपया ज्ञापयस्व मां। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठलं।
घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ पुकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकीर्ता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा असून संतांची साधना आपल्या जीवनात आपण का केली पाहिजे, संत साधनेचं फलित काय, फल सांगणारा 4 चरणाचा गोड अभंग समोर ठेवलेला आहे. विठ्ठल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असवा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने या संत उत्सवाला आरंभ झालेले संत श्री सावता महाराज यांच्या पुण्यतिथी अर्थात समाधी सोहळ्याचा संबंध महाराष्ट्रभर सध्या काळ उत्सवाचा काळ आहे. वारकरी संप्रदाय देवाची साधना तशी संताची साधना करणारा हा संप्रदाय गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. श्री संत सावता महाराज उत्सव समिती नांदगाव, उपस्थित असणारे आमचे सर्वच हरिभक्त परायण महाराज मंडळी, श्रद्धेय गोड ज्यांच्या मुखातून गोड आपण चाल ऐकली असे आमचे पूजनीय पंढरीनाथ महाराज आरू, कोमलसिंगजी महाराज, आदरणीय वासुदेव महाराज, प्रमोद महाराज, लांडे महाराज, सहदेव महाराज, सोमनाथ महाराज, सुखदेव महाराज, एक एका ते काय गणू अपार आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे कीर्तनकार आमचे गुरुबंधू परमश्रद्धेय ज्ञानेश्वर माऊली बोगीर, त्याचबरोबर परमश्रद्धेय नामदेवजी महाराज बोगीर, गोड मृदंगाची साथ करणारे आदरणीय चव्हाण माऊली, आमचे सदानंदजी महाराज आणि सबंध परिसरातली भगवत भक्त मंडळी, सर्वांच्या समवेत आपल्याला संतांच्या उत्सवाचं चिंतन करायचं आहे. गोड आयोजन आहे. कीर्तनात कीर्तनकार बसला तरी चालतो, पण त्याचा आवाज उभा पाहिजे. लांबचा प्रवास करून आल्यानंतर साहजिकच वातावरण बदललेलं आणि त्याचा आवाजावर परिणाम आहे. का संतांचा उत्सव आपल्या जीवनात केला पाहिजे, काय आवश्यकता आहे संत उत्सवाची, काय प्राप्त होते संतांच्या साधनेना. परमार्थ प्रांतात बहुतेक फलाचा विचार आहे. प्रपंच करणाऱ्याला लोक विचारत नाही इतके दिवस प्रपंच केला काय भेटलं, काय मिळालं. आयुष्यभर प्रपंच केल्यानंतर त्याची कोणीच मुलाखत घेत नाही, तो आयुष्यभर प्रपंचात राबला, काय भेटलं तुला. याचं उत्तरच असं आहे का त्यांनाही माहीत आहे का या प्रपंचात काहीच नाही. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं झालं तर या फळना चुंबिता फुलना तुरंबिता जे काही पंडुसुता रोखजिया. ज्या प्रपंचाच्या प्रांतात फलच नाही असा प्रपंच आहे. आणि फळच सांगायचं झालं तर सांगू का, आयुष्यभर प्रपंच करतो आणि शेवटी मुलं सांगतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, बायको सांगते आमच्या यांना तर अक्कल नाही, याच्या पलीकडे दुसरं फल नाही. विठ्ठल प्रपंचाच्या प्रांतात फल विचारत नाही देवा, पण परमार्थात पावलागणित फल आहे. परमार्थात टाकलेलं पाऊल सुद्धा फलच घेऊन उठते. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबार म्हणतात, प्रवृत्ती तरुच्या बुडी निवृत्ती फळाची कोडी. केवळ प्रवृत्ती परमार्थाची झाली तरी कितीतरी कोट्यावधी फळ ज्यात प्राप्त होतात, फल प्राप्त होतात, तो परमार्थ आहे. पण परमार्थात फलश्रुती आहे. 7 दिवस आम्ही संतांचा उत्सव करतो, काय प्राप्त होते, का करावा उत्सव, काय आवश्यकता आहे संत उत्सवाची. संत उत्सवाचं फलित सांगणारा आणि 1-2 नाही, या अभंगात संत साधनेचे 3 फल सांगितलेले आहेत. या अभंगाची विशेषता अशी आहे, संतांची साधना केल्यानंतर का पुण्यतिथीचा उत्सव महाराजांचा साजरा करायचा. 3 फल या अभंगात आहे. 3 इष्ट फल आहेत, एक अनिष्ट परिहाराचं चिंतन आहे. जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्या जीवनात भगवान परमात्म्याची भक्ती करणारे अनन्य भक्त आहेत. तुकोबाराय देवाची भक्ती अनन्यतेनं करतात. नाही देवा,
किती एकविधता तुकोबाराच्या जीवनात आहे याचा जर विचार केला तर आपल्याला एकविध नावाचं प्रकरण पाहावं लागेल. एखादा तुकोबाराकडे आला तर तुकोबारा त्याला निकसून सांगायचे का माझ्याकडे प्रपंचाच्या गप्पा मारू नको. माझ्याकडं प्रपंचाच्या गप्पा मारू नका. मी माझ्या जीवनात नियमच केला का देवाशिवाय बोलायचं आता माझ्या जीवनात मी नियम केला का मी देवाशिवाय बोलणार नाही. तुकोबाराची वाणी दे भगवान परमात्म्याच्या विषयी पातिव्रत्याचं पालन करणारी वाणी आहे देवा. जे तुकोबार देवाशिवाय नाही, देवाचीच अन्य रूप तिकडे त्यांची वृत्ती जात नाही. एकविधता अशी आहे. असंख्य रूपानं नटलेला तो परमात्मा अनंत रूपे अनंत वेशे असा आहे. पण तुकोबार म्हणतात देवा तुला सगळं जरी व्हायला जमलं तरी माझं चित्त विठ्ठल स्वरूप अशी आसक्त आहे. तू मला विठ्ठल रूपाने दर्शन द्यावं तुझं अवघे होऊ येते परी मज बाटो नये चित्ते मला विठ्ठल रूपाने दर्शन अपेक्षित आहे. देवाची असंख्य नाम आहेत पण तुकोबाराची वृत्ती विठ्ठल नामाशी आसक्त आहे. तुकोबार म्हणतात देवा तुझं विठ्ठल नाम आमचा आहार झाला. एकविधता आहे. परमात्मा प्राप्तीची असंख्य धाम आहेत, साधने आहेत. पण तुकोबार म्हणतात देवा खरं सांगू का मी माझ्या जीवनात नियम केला नाचू पंढरीचू होता. एकविधता आहे. ज्या तुकोबाराच्या जीवनात एकविधतेला कुठंच बाधा येत नाही ते तुकोबार आज जे तुकोबार आहे देवाचीच अन्य रूप धामा तिकडे वृत्ती न जाऊ देणारे तुकोबार आहे. आजच्या अभंगात मात्र देवाला बाजूला टाकून संताकडे प्रवृत्त झालेली दिसतात. तुम्ही म्हणाल कशाहून म्हणता नेघे माझी वाचा. मग तुकोबारला विचारलं का हो महाराज तुम्ही देवाची अन्य रूप धाम तिकडे वृत्ती न जाऊ देता आज सपशेल देवाला बाजूला करून संतांच्या साधनेत प्रवृत्त झालात कारण काय. तुकोबार म्हणे भल्या माणसा खरं सांगू का आम्हाला एक सूत्र माहित आहे. देवाची केलेली भक्ती केवळ देवालाच प्राप्त होते पण संतांची केलेली साधना त्या देवाला सुद्धा प्राप्त होते. कारण देव आणि संत यात भेदच नाही. देव जे आहे तर त्या स्वरूपाचे ते संत मायबाप आहेत पण त्यांचा कोणताच भेद नाही. म्हणे कसा काय भेद नाही. तुकोबाराने सांगितलं म्हणे खरंच त्यांच्यात भेद नाही. कोणताही विचार केला तरी देव संतात भेद नाही. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे बुवा देवात संत नाही पण संतात देव अध्यारूत आहे. म्हणून संतांची केलेली साधना देवाला सहज प्राप्त होते कारण संतात देव आहे. देव आणि संतात भेदच नाही ही तुकोबाराची दृष्टी आहे. म्हणजे महाराज कसं काय म्हणतात देव संत एक असती तर दोघांच्या मूर्त्या वेगळ्या आहेत. देवाची मूर्ती वेगळी आहे. इथंच पाहतो आपण प्रभू रामचंद्राची मूर्ती वेगळी दिसते. संत श्री सावता महाराजांची मूर्ती वेगळी दिसते. मग मूर्ती जर देव दोघं एक आहे तर मूर्ती एकच असायला पाहिजे वेगळी का. तुकोबाराने त्याचं उत्तर दिलं दोघं एक आहेत पण निमित्त मात्र प्रतिमा आहेत. यांच्यात मूर्तीत भेद असेल पण स्वरूपात भेद नाही.
सांगतात बाबा, निमित्त मात्र प्रतिमा आहे, देव संतात कोणताच भेद नाही. म्हणजे महाराज कसं काय भेद नाही म्हणता? तुकोबारा म्हणे कोसाही विचार कर देव संताच्या ठिकाणी अभेद आहे, गुणाचा विचार कर अभेद आहे, स्वरूपाचा विचार कर अभेद आहे, सामर्थ्याचा विचार कर अभेद आहे. देव जसा आहे तशी संत मायबाप आहे. देव कसं आहे? हरी तैसे हरीची. देवाच्या ठिकाणी जे गुण आहेत साधू त्या गुणाने मंडित आहे, कोणताच भेद दोघात नाही, दोघांचे गुण सारखे आहे. याला गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. थोडं सोपं सांगतो गौणी वृत्ती कशाला म्हणतात. लग्न झालं, काही दिवस सासरी नांदून नववधू माहेरी आली, मैत्रिणी भेटल्यात, विचारलं का ग कोण कोण असते तुझ्या सासरी? तिला विचारल्यानंतर तिनं सांगितलं बाई मला सासू आहेत सासरे आहेत. कसे आहेत? तिनं उत्तर दिलं बाई शंकर पार्वती सारखे आहेत. बिचारी चांगली असेल. तिला विचारलं का ग बाई तुझे पती कसे आहेत? थोडी लाजली आणि एखाद्या हिरोचं नाव घेतलं, सांगितलं अशी अशी दिसायलात. अगं म्हणे दिसाय नाही, त्यांचा स्वभाव कसा आहे? ती म्हणे बाई माझं भाग्य इतकं चांगलं, इतके चांगले पती भेटले, तुला काय सांगू, इतके चांगले पती भेटले, काय सांगू. म्हणे कसे आहे सांगशील का? ते म्हणे महादेवाच्या पुढचेच आहेत. बहुतेक तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाही. आमच्याकडे महादेवाचे मंदिर आहेत, देवान महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पुढे असतो काय? तिला म्हणायचं नव्हतं माझा पती नंदी बैल आहे, तिला सांगायचं होतं का माझा पती माझ्या शब्दाच्या बाहेर. म्हणत असतात नवरा माझ्या उत्तर जरा जोरात यायला पाहिजे होतं आणि इकून नको, इकून उत्तर पाहिजे. आलं का लक्षात? तिला विचारलं कागाबाई तुला जाऊ आहे का? म्हणे खूप चांगली. दीर सगळ्याचं वर्णन करता करता शेवटी तिला विचारलं तुला ननंद आहे का? ननंद म्हणल्याबरोबर नाकतोंड मुरडलं आणि सांगितलं लवंगी मिरचीच आहे. नंदेचं नाव घेतल्याबरोबर नंदेला लवंगी मिरचीची उपमा दिली. मी आता तुम्हाला विचारतो ऐका, लवंगी मिरचीचा जेवढा आकार नंदेचा तेवढा आकार आहे का? लवंगी मिरची हिरवी आहे, नंद हिरवी आहे का? मग नंदेला लवंगी मिरचीची उपमा का? त्याचं उत्तर एकच आहे, लवंगी मिरची तिखट आहे, तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. त्याला गुणाचा अभेद म्हणजे गौणी वृत्तीचा अभेद म्हणतात. विढळ देवसंताचा विचार केला तर गुणाचा अभेद आहे, देवसंताचा विचार केला तर स्वरूपाचा अभेद आहे, देवसंताचा विचार केला तर सामर्थ्याचा अभेद आहे, गुणाचा अभेद आहे. देवाच्या ठिकाणी यशस्वी अवतार आहे, साधूच्या ठिकाणी यशस्वी अवतार आहे. उलट देवापेक्षा कणकणवर जास्त साधूच्या ठिकाणी पाहायला सापडते. घड्याळ मर्यादित विस्तार करणार नाही. देव जसा आहे तसे संत आहे. देव अवतार कोटीतला आहे, आम्हासाठी अवतार. देव जसा अवतारी आहे, संत मायबापाचा विचार घ्या. संत तरी अवनी तलावर कुठे जन्म घेऊन येतात, संतांचा अवतार नाही. आपलं संतांचा सुद्धा संतांचा जन्म नाही, संतांचा अवतार आहे. अवतार देवही घेतो आणि अवतार संत घेतात. अवतार तुम्हा देव अवतारी संत अवतारी. एक सांगू का, देवाचा अवतार एक तर चांगल्यासाठी आहे आणि देवाचा अवतार एक तर दुर्जनासाठी आहे. जे चांगले नाही ना वाईटही नाही म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. तुमच्या आमच्यासाठी संतांचा अवतार आहे. काही म्हणतील महाराज तुम्ही आम्हाला चांगले म्हणत नाही, तुम्ही आम्हाला वाईटही म्हणत नाही. मी म्हणत नाही, तुमच्याच मुखातून ओढून घेतो आम्ही चांगले नाही ना आम्ही
आपण कीर्तनाला आलो देवा, कीर्तनाला येणं चांगलं का वाईट हो? चांगलं ना. कीर्तनाला येणं चांगलंच आहे देवा, पण कीर्तनाला आल्यानंतर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं मला वाटत नाहीच हे चांगलं आहे म्हणून. आळंदी पंढरीला वारीला जातो, वारी करतो, खरंच चांगलं आहे. वारकरी होणं चांगलं आहे, सदैव हे वारकरी. वारकरी होणं चांगलं आहे, पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जाणं विठ्ठल. एकच सांगतो, आपण चांगले नाही ना आपण वाईटही नाही, यांच्या उद्धारासाठी संत मायबाप, देव अवतारी संत अवतारी. ऐका, देव अवताराला आला कुठून? हरी वैकुंठाहुनी. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं, महाराज तुम्ही हो कुठे? केवळ चालीच ऐकत राहावं. महाराज हे सुख बाहेर भेटत नाही, हे वैभव आहे. आलं का लक्षात? आणि एक विशेषता आहे पूजनीय महाराजांच्या ठिकाणी, वैशिष्ट्य असं आहे, त्यांच्या आवाजात देवाने अमृतच ओतलेलं आहे विठ्ठल. सहज जरी त्यांनी म्हणलं तरी हृदयाचा ठाव धरणारं ते म्हणणं आहे. म्हणून असं वाटते का कीर्तन करण्यापेक्षा फक्त ऐकत राहावं. आणि इथं काय कीर्तन सांगायचं महाराज? मी खरं कीर्तन करायला आलोच नाही इथं, कारण कीर्तन ऐकणारी 131 वर्ष उत्सवाला झाली. आता काय ऐकायचं राहिलं तुमच्याकडून? एवढ्या वर्षाची दिव्य परंपरा ज्या उत्सवाला आहे, म्हणून वेगळं काही सांगायचं नाही. माझा विषय चालला, असं गोड चिंतन तुम्ही श्रवण केलेलं आहे, महापुरुषाच्या महानुभावाच्या मुखातून ऐकलेलं आहे. देव वैकुंठ लोकातून आला, संत मायबाप वैकुंठ लोकातून आले. ऐका, देव का आला? धर्मासाठी आला. धर्म रक्षावया. साधू तरी काय येतात? धर्म रक्षावया कारणे. देवही धर्मासाठी आला, संतही धर्मासाठी आले असं म्हणतात बुवा. देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती, आपल्याला पाठ आहे काय रे बाळ? मुकम करोती वाचालम. देवाची कृपा झाली, त्या माधवाची कृपा झाली एखाद्या मुक्यावर, तो मुका बोलतो म्हणे. हे देवाची कृपा आहे. साधूनी जरी एखाद्या मुक्यावर कृपा केली तरी देव तो मुका बोलतो बरं का. साधूनी कृपा केल्यानंतर मुका साधं बोलत नाही, मुका शास्त्र बोलतो. साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती, त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबा सांगतात, आपुलिया स्नेहाची वागेश्वरी. जरी मुक याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध हुडा. संतांचं सामर्थ्य. देवानी कृपा केल्यानंतर मुकाच बोलतो. आमच्या संतांनी कृपा केल्यानंतर निर्बुद्ध पशु वेद बोलतो. विठ्ठल
नाथाची दृष्टी चौरंगी नाथावर पडली. परिणाम काय झाला हो? चौरंगी नाथाला सुद्धा पूर्वत हातपाय प्राप्त झाले. ज्ञानोबारा याचा निर्वाळा ज्ञानेश्वरीत देतात. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. याचा अर्थ असा आहे, पांगळ्याला पाय देण्याचं काम जसं देव करतो तसे संत मायबाप करतात. म्हणून देव आणि संत सारखे आहेत. देव अंतर्यामी आहे, संत अंतर्यामी. तैसा हृदयामध्ये मी संताचं चिंतन केलं. निवृत्तीनाथ राहतात कुठं? ज्ञानोबाराला विचारलं, कुठं राहतात निवृत्तीनाथ? ज्ञानोबारांनी सांगितलं, माझ्या आत राहतात. सर्वोपकारी समर्थ सद्गुरुशी निवृत्तीनाथू रहाट तसे मजही आतुरी भुनिया. अंतर्यामी तो दोघाचा सारखा आहे. देव व्यापक आहे, संत व्यापक आहे. अगा जेवढी माझी व्याप्ती तेवढीच तयाची प्रतीक. देव जसा आहे तशी संत मायबाप आहेत देवा. सोपं सांगतो, कृष्ण अवतार झाला. आता दुधाची चरवी घेऊन कृष्ण धार काढायला बाहेर आला. आल्याबरोबर तेवढ्यात त्याची दृष्टी राधेवर पडली आणि तो बाबा बोलला. आपल्याला प्रमाण पाठ आहे. कुठं बसला? बैल धुती. यशोदेनं पाहिलं म्हणे. यशोदा विचारू लागली, कृष्णा डोकं जाग्यावर आहे का? बसलास कुठं? देवानी अप्रत्यक्ष शब्दाचे परमात्मन आपला शब्द खोटा होऊ दिला नाही. देवानं बैलाच्या कासेत हात घातला देवा आणि तिथून देवाने दूध काढलं. बैल धुती नंदा घरी. राधेला पाहून देवाचंही सामर्थ्य असं आहे. देवाने बैलाच्या कासेत हात घातला. बैल दुहती दुहतो नंदा घरी. बैलाच्या कासेत हात घातल्यानंतर देवाने दूध काढलं. आपला विषय चालला. देव आणि संत सारखे कसे चला संतांच्या जीवनात. फाल्गुन वद्य द्वितीयेला आमचे तुकोबारा वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोकविवळ झाली. शोक अनावर झाला. पोरीनं इंद्रायणीच्या डोहात उडी टाकली. देवाने मत्स्यरूप धारण केलं. देवाने भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवण्यात आलं. तुकोबारा जवळ आले. भागीरथीला कुरवाळलं. पोरीनं डोळे उघडले. पाहिलं म्हणे, बाबा तुम्ही लोक सांगत होते तुम्ही वैकुंठाला गेले. आणि बाबा खरं सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेलेले कोणीच खाली नाही हो आले. तुम्ही कसे आले? तुकोबारा हसून तिला उत्तर देतात म्हणे, पोरी ते वैकुंठाला जातच नसतात. म्हणे मग बाबा त्यांच्या दहाव्याच्या पत्रिकेवर तर लिहिलेलंच ते. कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमुक अमुक कुठे गेले? वैकुंठाला गेले. कसे गेले? म्हणे पितपित गेले. विठ्ठल ते असाच पार्टी केली. धडकलं गचकलं नॉनस्टॉप गेलं. प्रमोद महाराज कुठं नॉनस्टॉप गेल्यानंतर आमचे गुरुबंधू आहेत प्रमोद महाराज गाथामूर्ती. तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्या दहाव्याची पत्रिका भेटली. कुठं? नरकात. पत्रिकेतला मजकूर कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या अमुक अमुक गेले. कुठं? वैकुंठाला. त्याला फार आनंद झाला. तो हसला. आणि त्याचे काही पार्टीतले मित्र खाली शिल्लक होते. त्याने तिथून पत्र व्यवहार केला. तिथून पत्र लिहिलं. त्या पत्रातला मजकूर असा होता. त्या पत्रात त्यानं मजकूर लिहिला होता. म्हणजे दोस्त हो, जन्मभर आम्ही जगाला धोका दिला. तो काय म्हणतो नरकातला? दोस्त हो, जन्मभर आम्ही जगाला धोका दिला आणि मेल्यावर सुद्धा जाऊन नरकाला पत्ता मात्र वैकुंठाचाच दिला. सांगायचं काय, पोरी ते वैकुंठाला जातच नसतात. आमचं वैकुंठ हे स्थान आहे, तिथूनच आम्ही आलो.
ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. म्हणे बाबा आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही भागीरथी. मुलीचं प्रेम हाताला पकडलं. म्हणे बाबा घरी चला. घरी नेलं. म्हणे बाबा जेवायला काय करू. म्हणे एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं माझं. मग त्या काळात मॅगी म्हणजे घरोघरी शेवया राहायच्या. तिनं शेवयाचा भात केला. शेवया केल्यानंतर आता त्याच्यावर खायला दूध पाहिजे, त्याच्यावर तूप पाहिजे. घरात दूध नव्हतं, गावात पिशव्या उपलब्ध नव्हत्या. पिशव्या उपलब्ध नव्हत्या. मुलगी फिरली. खऱ्या अर्थानं पाहायचं झाले तर खिन्न झाली. इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. रिकामं दुधाचं भांड घेऊन तुकोबाराच्या समोर पोरगी उभी होती. तुकोबारानं तिला पाहिलं. म्हणे पोरी नाराज होऊ नको. ती रिकामं भांड आपल्या हातात घेतलं. जवळ वेलेश्वर महादेवाचं मंदिर तुकोबारा तिथं गेले. त्या वेलेश्वर महादेवाची पूजा केली. दारात दगडी नंदी होता, त्याला उभं केलं. त्याच्या कासेत हात घातला आणि तुकोबाराने तिथून दुधाची धार काढली. देवा वेलेश्वराची पूजा केली. दगडी नंदीकडून तुकोबारानं दूध घेतलं. ऐका, देवानी चेतन नंदीचं दूध काढलं ना आमच्या तुकोबाराने दगडी नंदीचं दूध काढलं. कोणाचं सामर्थ्य अधिक, देवाचं का संताचं? म्हणावं लागते देवा संताचं सामर्थ्य अधिक. कृष्ण अवतार. आता ते कृष्ण चोरी करायला जायचा म्हणे. चोरी केल्या यशोदेच्या दारात दुसऱ्या दिवशी गवळणीची दाटी. अगं काल आला परवा आला, हे खाल्लं ते फोडलं. चोरीचं गारणं यशोदेला सांगायच्या आणि कृष्णाकडे पाहून गवळणी कृष्णाला खुणवायच्या. कृष्णा आमच्या घरी चोरीला ये. ऐकत आहे तुम्ही? झोपले नाही ना? गवळणी कृष्णाचं गारणं यशोदेला द्यायच्या आणि चोराला निमंत्रण द्यायचे, आमच्या घरी चोरीला ये. व्यवहारात असं घडते का? चोरी केल्यावर पुन्हा चोरीचं निमंत्रण आपण त्या चोराला देत नाही, उलट त्याची कंप्लेंट नोंदवायला पोलीस स्टेशनला जातो. मग कृष्णाला निमंत्रण का द्यायच्या? त्याचं उत्तर एक आहे, कृष्ण चोर साधा नव्हता, कृष्ण चोर अलौकिक होता. ज्या घरी कृष्ण चोरी करायचा त्या घरचं कमी व्हायचं नाही देवा, उलट देवाचा हात लागला का त्या घरचं नवनीत वाढायचं. हात लागे तेथ वाढते नवनीत किंवा दुने झाले त्याचा मानिती संतोष. देवाचा हात लागला का नवनीत वाढायचं, हे देवाचं चरित्र आहे. आपला विषय चालला देव आणि संत सारखे कसे. चला संताच्या जीवनात परोपकारासाठी उरलेले तुकोबाराचं जीवन चाकणला तुकोबारा निघले. जाता 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 एक म्हातारी आली. म्हणे तुकाराम बुवा तुम्ही बाजारात चालले, आमचं तेवढं तेल घेऊन या. तेलाचं भांड तुकोबाराच्या हातात दिलं. 4 होन तुकोबाराच्या हातात ठेवले. तुकोबारा बाजारात गेले. आपला बाजार घेतला. म्हातारीचं 4 होनाचं तेल घेतलं. म्हातारीचं नियोजन होतं 4 होनाचं तेल 8 दिवस पुरते. यदुभाऊ 8 दिवस झाले पण ते तेल काय म्हातारीचं संपलं नाही. 15 दिवस झाले तेलाची शीख खाली आली. महिना झाला तरी म्हातारीचं तेल संपायचं नाव घेत नाही. तुम्ही म्हणाल बुवा म्हातारीनं तेल खाल्लं नसेल, पण एक सांगू का, म्हातारीच्या लक्षात आलं तेल संपत नाही. तिनं जे तळणाचा सपाटा लावला का नाही म्हणता, काय काय तळलं सांगितलं तर 2 तास त्यात जातील. म्हणून मी लिस्ट सांगत नाही. आज दशमी आहे, एकादशीचा पर्व काळ आहे, पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज रिकामं तोंडाला पाणी सोडण्यात काय अर्थ नाही. म्हणून काय काय तळलं ते मी आज काय सांगत नाही. सांगायचं काय, तुकोबा देवाचा हात लागला तर नवनीत दुनावते आणि आमच्या संतांचा हात लागला तर तेल दुनावते. स्निग्धता धर्म दोन्ही ठिकाणी सारखा आहे. सांगाना वेगळीकता कुठे? का देवाने संत एक नाही? शेवटचा एक सांगतो. राम अवतार, पंचवटीची स्थिती, प्रतिकूल अवस्था. रावणाने स्वारी केली, सीतेला घेऊन रावण गेला. अशोक वाटिकेत सीतेला ठेवलं. सीतेला वश करण्याचे नाही ते प्रयत्न रावण करतो, सीता वश होत नाही. रावण नाराज झाला. खिन्न मुद्रेत रावण बसला. रावणाची पत्नी जवळ आली. विचारलं, स्वामी तुम्ही खिन्न का? म्हणे काय करू, अगं मंदोदरी पहिल्यांदा सीतेला मिळवायला गेलो, धनुष्य उरावर पडला, अपमानित होऊन आलो. आता सीता माझ्या ताब्यात आहे, उपयोग काय? म्हणे झालं काय? अगं म्हणे सीता मला वश होत नाही. मंदोदरी पतिव्रता माऊली होती, तिनं पतीच्या सुखाचा विचार करणारी होती. म्हणे स्वामी नाराज होऊ नका,
तुमच्याकडे एक विद्या आहे, तुम्ही त्या विद्येचा उपयोग करा. तिला मायावी विद्या म्हणतात. त्या विद्येनं तुम्हाला कोणाचंही रूप घ्यायला जमते. तुम्ही एक करा, तुम्ही रामाचं मायावी रूप घ्या. जर तुम्ही रामाचं मायावी रूप घेतलं तर कदाचित सीता तुम्हाला वश होईल. ते मंदोदरीनं उपाय सुचवला देवा. रावण हसू लागला, म्हणे का हो, मी तुम्हाला उपाय सुचवते आणि तुम्ही माझा उपहास करता. म्हणे मंदोदरी तसं नाही ग, मी तो उपाय करून पाहिला, रामाचं सोंग घेऊन पाहिलं, मग रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छाच राहत नाही. काय सांगितलं? रामाचं सोंग घेतलं रे घेतलं का अंतःकरणात सीतेची इच्छा राहत नाही. महाराज, का रामप्रभूचं मंदिर व्हावं त्याचं हे महत्वाचं कारण आहे. असा आदर्श देव नाही ज्याच्या सोंगात विकार नाही, सोंगात जीवनात लांब राहिला. जहा राम वहा काम नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची इच्छा नाही. हे रामाचं चरित्र आहे. आपला विषय चालला काय? काय चाललं रे बाळ? मी विचारतो तुला, काय चालला आपला विषय? विडलो त्यांना कार्टून पाहण्याची सवय आहे. आता इथे काही बदल होणार काहीच नाही. रामाचं सोंग घेतलं तर सीतेची इच्छा नाही. हे रामप्रभूचं चरित्र. चला महाराज, आमच्या संतांच्या जीवनात तुकोबाराच्या जीवनावर 1936 ते 40च्या दरम्यान एक पिक्चर रिलीज झाला. त्या पिक्चरचं नाव आहे संत तुकाराम. त्या संत तुकाराम पिक्चरमध्ये तुकोबाराची भूमिका स्वीकारणारे सद्ग्रस्त आहेत विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागनीसांनी त्या पिक्चरमध्ये तुकोबाराची भूमिका स्वीकारण्यासाठी डायरेक्टरशी काही पैशाचं बोलणं केलं. एवढी रक्कम लागेल. डायरेक्टर कबूल झाला. विष्णुपंतांनी ती भूमिका वटवण्यासाठी तुकोबाराच्या समग्र गाथ्याचा अभ्यास केला. त्या पंतांनी तुकोबाराच्या चरित्राचा धांडोळा घेतला. समरस्तेतून घडलेला अभ्यास, त्यातून तो पिक्चर रिलीज झाला. तो पिक्चर इतका गाजला, इतका गाजला. अलीकडे एक पिक्चर गाजला, त्याच्याही पेक्षा तो गाजला. आता सांग बाळा, अलीकडे कोणता पिक्चर गाजला रे? मी समोरून मान्य केलं असतं, टाळकऱ्यातून उत्तर येण्याची अपेक्षा नव्हती. आलं का लक्षात? अलीकडे गाजलेला पिक्चर विकाराने युक्त आहे देवा, आणि तो गाजलेला पिक्चर विचाराने युक्त आहे. विकाराचा बसलेला पगडा दीर्घकाळ टिकत नाही, पण विचाराचा बसलेला पगडा एकदा बसला का निघत नाही. इतका गाजला, 4पट 5पट डायरेक्टरला नफा प्राप्त झाला. आश्चर्य सांगतो, राहिलेली रक्कम घेऊन डायरेक्टर पंतांकडे आलेत. पंत, तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद, थोडे आहेत. पंत, मी तुमचे पैसे घेऊन तुमची रक्कम घेऊन आलो, ते पैसे तुम्ही स्वीकारा. आश्चर्य सांगेन, विष्णुपंत पागनीसांनी एकदा अंगावर तुकोबाराचा वेश चढवला. उभ्या आयुष्यात त्या नटाने दुसरे कपडे परिधान केले नाही, दुसरा वेश परिधान केला नाही. विशेषतः त्यांना डायरेक्टर पैसे घेऊन आल्यानंतर पंतांना विनंती, हे पंत तुमचे पैसे आणलेत, पैसे स्वीकारा. पंतांनी हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. डायरेक्टरला वाटलं माझ्याकडं 4पट 5पट आलेला नफा पाहून पंथांना लोभ सुटला का काय? अधिकचे पैसे पाहिजे का काय? पंत, नाराज होऊ नका, आणखीनही काही भूमिका तुमच्याकडून मला वटून घ्यायच्या आहेत. तुम्ही नाराज होऊ नका. किती वाढीची रक्कम पाहिजे तेवढी सांगा, मी आज तुम्हाला द्यायला तयार आहेत. पंत, मागा, किती पैसे तुम्हाला पाहिजेत? पंताने पुन्हा हात जोडून सांगितलं, मला पैसे नको. एका नटाने आमच्या तुकोबाराचा वेश धारण केला देवा. तुकोबाराचं वैराग्य त्या नटात कधी उतरलं काही कळलंच नाही हो. पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही, ऐका. त्याने पंतांनी पैसे घेतले नाही हा माझा मुद्दा नाही. मला त्याच्या समोर सांगायचं, पंत इतके विरक्त झाले, त्याच्यानंतर भावी जीवनात ते प्रपंचात पडलेच नाही. विठ्ठल, रामाचं सोंग घेतलं तर सीतेची आकांक्षा नाही, आणि संतांचं तुकोबाराचं सोंग घेतलं तर प्रपंचाची आकांक्षा नाही. सांगानं वेगळीकता कुठे? का देव आणि संत एक नाहीत? काही म्हणतील, बुवा तुम्ही युक्तिवाद करण्यात पटाईत दिसता.
युक्तिवादानं सामान्याचं समाधान होईल, पण आमचे हे साधक जे आहेत ते म्हणतील का महाराज युक्तिवादानं सामान्याचं समाधान होते, तार्किकाचं समाधान होईल युक्तिवादाने, पण महात्म्याचं समाधान करायचं झालं तर प्रमाण पाहिजे. तुम्ही बोलता आधारा वाचून काय सांगशील कहाणी, म्हणजे तुमच्याकडे आधार काय, मी तुम्हाला शास्त्र सांगतो ऐका. ज्ञानशास्त्र ब्रह्मसूत्र सांगते देवसंतात अभेद आहे, अविभाग येणं दृष्टत्वात. भक्तिशास्त्र सांगते देवसंतात अभेद आहे, तस्मिन तज्जनेचे भेदाभावात. उपनिषद बोलते देवसंतात अभेद आहे, ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. गीता सांगते देवसंतात अभेद आहे, ज्ञानी त्वात्मैव मे मतम. आता काय मनुस्मृती सांगते देवसंतात अभेद आहे, साक्षात भर्गहा नराकृतीम. देव आणि ज्ञानोबारा सांगतात देवसंतात अभेद आहे, एरवी नामरूप तयाचे पाहता ब्रह्मची दिसे साचे. मग देवसंत जर एक आहे, पटलं आम्हाला देवसंत एक आहे, मग देवसंत एक आहे तुम्ही आम्हाला पटवलं महाराज. मग आमचा प्रश्न आता तुम्हाला आहे का हो, देवाचं चिंतन केल्यानंतर पदरात एवढं पुण्य पडते का त्या पुण्याची गणनाच केल्या जात नाही, एवढं अगणित पुण्य देवाच्या साधनेनं प्राप्त होते. मग संतांची साधना केल्यावर असं काही फलित पदरात पडते का? तुकोबार म्हणे भल्या माणसा तुला पुण्यवंत व्हायचं का? जर तुला पुण्यवंत व्हायचं असेल तर सज्जन नाम संताचं नामचिंतन केलं तरी तुला पुण्यवंत व्हायला जमेल. अभंगाचं पहिलं चरण. पहिल्या चरणात महाराज सांगतात बाबा, देवाच्या नामचिंतनाने अगणित पुण्य जसं पदरात पडते ना, मग देव संतात अभेद असेल तर संताच्याही चिंतनाने तुम्हाला पुण्यवंत व्हायला जमेल. सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. इथं महाराज पुण्यवान व्हावे म्हणत नाहीत, काय म्हणतात? पुण्यवंत व्हावे. पुण्यवान नाही म्हणत. वानवंत काय म्हणतात? भेटला वेळ तर शेवटी पाहू. इथं वान नाहीच, वंतच आहे. वान कुठे लागायचं लावायला जमल, पण वंत कुठंच लावायला जमत. धनी तुम्ही व्हाल सज्जनाची नावे घेता. देवाचं चिंतन केलं मिळते काय? म्हणे पुण्य प्राप्त होते. संतांचं नामचिंतन केलं मिळते काय? पुण्य प्राप्त होते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. लोक म्हणू लागले महाराज, संतांचं चिंतन केलं, देवाचं चिंतन केलं, मिळते पुण्य. काय उपयोग आहे पुण्याचा? अहो जगत कुणीकडं चाललं, तुम्ही सांगता काय? जगताची इच्छा पुण्यवंत होण्याची थोडी आहे.
जगतात अपेक्षा आहे गुणवंत व्हावे, नाही का माऊली? अपेक्षा आहे जगात माणसाला गुणवंत व्हावं वाटते, कारण व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी, गुणवंताला किंमत आहे. पदवंत व्हावे, खुर्चीवंत व्हावे, असं काहीतरी फलित सांगायला पाहिजे होतं. पुण्यवंत व्हावे, कोण विचारते पुण्याला? विठ्ठल. देवाचं चिंतन केलं काय, संतांचं चिंतन काय, मिळते काय पुण्य, काय किंमत आहे पुण्याला? कुठं चालते पुण्य? कल्पना करा. नांदगावला यायचंय, अखंड हरिनाम सप्ताह, संत श्री सावता महाराजांच्या समाधी उत्सव चालू झालेला आहे. उत्सवासाठी निघाला. कुठून निघाला? कुठून काढायचं? मनमाडून गाडी आहे ना, बस येते ना इथं, बसमध्ये बसला. बस नांदगावच्या दिशेने निघल्यानंतर तिकीट मास्तर जवळ आला. हा उत्सवासाठी निघालेला. जवळ आल्याबरोबर तिकीट मास्तर म्हणतो, तिकीट म्हणल्यावर सुधाकर भाऊ त्यांनी सांगितलं, जय हरी. अहो मी अखंड हरिनाम सप्ताह महाराजांच्या आपलं खऱ्या अर्थानं समाधी उत्सवासाठी चाललो. तुम्ही जर मला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला जरा जोरात सांगा, पुण्य लागेल, पुण्य मिळेल. काय म्हणला असेल होतो तिकीट मास्तर? त्यांनी सांगितलं, मला तूर्त भाड्याचे पैसे दे. तुम्ही श्लेष करू नका, मला श्लेष सांगण्याची इच्छा नाही. आलं का लक्षात? त्यांनी काय सांगितलं, मला फक्त काय कर, नाही तर आमचे गुरुजी सांगायचे, नाही तर टिंब खाली उतर. सांगायचं काय, गाडीत पुण्य चालत काय उपयोग आहे पुण्याचा? आणि महाराज काय म्हणतात, काय व्हावे? जाऊ द्या. दुकानात गेले. सप्ताहाचं उत्सव मंडळ कुठं गेलं? दुकानात गेलेत. महापंगत करायची. एवढे पोते डाळ, एवढे पोते साखर, एवढे पोते तांदूळ. म्हणे आपल्याकडे उत्सव आहे, एवढं साहित्य जर तुम्ही आम्हाला दिलं तर तुम्हाला महापंक्तीचं आहे ना, साधं पुण्य नाही हो, महापुण्य लागेल. काय म्हणलं असेल दुकानदार? त्यांनी सांगितलं, 11 नाही 21 घेऊन जा, पण लिस्ट उचला. विठ्ठल. मला विचारायचं देवा, तुकोबार म्हणतात पुण्यवंत व्हावे, दुकानात पुण्य चालत नाही, गाडीत पुण्य नाही, जगताच्या राहटीत पुण्य कुठंच चालत नाही. महाराज काय म्हणतात, काय व्हावे? अहो महाराज, त्याच्यापेक्षा तुम्ही म्हणाय पाहिजे होतं, धनवंत व्हावे, घेता सज्जनाची. धनाला फार किंमत आहे. जगात लोक पुण्यवंताला जेवढं मानत नाहीत देवा, तेवढं लोक धनवंताला मानतात. धनवंताला खऱ्या अर्थानं या जगतात धनवंत यस्यास्ति वित्तम स नरक कुलीन, हा सुभाषित पाहून घ्या. सांगायचं काय, कोण विचारते पुण्याला महाराज? अहो ज्या प्रांतात पुण्याला किंमत पाहिजे त्या परमार्थाच्या प्रांतात जरी पुण्याला कोण विचारते? कोणता महाराज मोठा पुण्यवान? ज्याच्याकडे गाडी मोठी आहे, ज्याची बॉडी मोठी आहे, ज्याचा लवाजमा मोठा आहे, तो मोठा आहे. विठ्ठल. या खऱ्या अर्थानं परमार्थातली संपत्ती त्याग आहे. योग्याची संपदा त्यागाने. त्याही प्रांतात महाराज पुण्याला कोणी किंमत देत नाही, तिथे धनालाच किंमत आहे. आणि तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. काय उपयोग आहे तुमच्या पुण्याचा? कशासाठी पुण्य संपादन करायचं? संतांची साधना केल्यानंतर मिळते काय पुण्य? देवाचं चिंतन केलं मिळते काय पुण्य? काय उपयोग आहे पुण्याचा? तुकोबाराने भल्या माणसा, लौकिकातल्या पैशाशी पुण्याची तुलना करू नको. तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालते.
जिथं तुझं धन चालत नाही तिथं आमचं पुण्यरूपी चलन चालत नाही. म्हणजे कुठं चालत नाही? तुझं तिथं काहीच चालत नाही. सत्ता चालत नाही, न संपदा चालत नाही. तिथं फक्त आमचं संचित मग तेथे तिथं काही चालणार नाही. तिथं फक्त एक, मग तेथेच न चले. सत्ता चालत नाही देवा, संपत्ती चालत नाही. तिथं मात्र फक्त पुण्यरूपी चलन पाहिजे. पुढे संचित जाईल ग्वाही कै, तो का म्हणे तई यमाज्ञा. तिथं तर चालत नाही, जाऊ द्या, पण इथंही चालत नाही तुमचं धन. इथं जरी विचार करायचा झाला तरी याला मर्यादा आहे. लौकिकातल्या चलनाशी पुण्याची तुलना करूच नका. पुण्यरूपी चलन प्रभावी आहे. कसं आहे ऐका. लौकिकातलं चलन या देशातलं त्या देशात चालत नाही. इकडं रुपये, तिकडं काय पाहिजे? डॉलर पाहिजे, नाही का भाऊ? डॉलर पाहिजे. काल देशाची मर्यादा, कालाची मर्यादा. या कालातलं त्या कालात चालत नाही लौकिकातलं चलन. उदाहरण सांगतो तुम्हाला. ते आता तुमच्याकडं शिल्लक असतील जुन्या 1500च्या, तर मला द्यायला काही हरकत नाही. आमची शताब्दी आहे यावर्षी. मी काय म्हणतो, आहेत का तुमच्याकडं जुन्या 1500च्या? चालतील का ते आता? नाही, चालायच्या नाही. का चालायच्या नाही? लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. तर नोटा बंद झाल्या महाराज. सकाळी सकाळी मी दर्शनाला गेलो. दुसरा दिवस. आदल्या दिवशी ते जाहीर झालं. दुसऱ्या दिवशी पेपरला फ्रंट पेजला बातमी होती. ती बातमी वाजली आणि एक भिकारी भिकारणीला मारू लागला. तो भिकारी भिकारणीला मारते वेळेस एक शब्द त्याच्या मुखातून निघायचे, हिनं मला बुडवलं, हिनं मला बुडवलं. बाबा मी बाहेर दर्शन घेऊन बाहेर पडल्याबरोबर ते शब्द कानावर पडले. बाबा हे का मारतो रे तिला? म्हणे बुवा, नवरा बायकोच्या भांडणात बुवानी पडू नये. हे तुम्हाला सूत्र माहित आहे का? त्यांनी मला चांगलं सूत्र सांगितलं. खरंच बुवानी कुठं भांडणात पडू नये. मला त्याने सांगितलं. मी म्हटलं बाबा तू तुझी बायको पण बिचारीला का मारतो? ती ओरडते का मारतो? म्हणे तुम्हाला ऐकायचं का? मी म्हटलं त्याच्यासाठी तुला विचारलं का मारतो. म्हणे महाराजीनं मला बुडवलं. अरे म्हणे बायकोनं नवऱ्याला बुडवलं, झालं काय? म्हणे महाराज त्या पायरीवर ती बसते, या पायरीवर मी बसतो. मग आम्ही दररोज दिवसभर भीक मागतो. मग लोक येतात 4-8 रुपये आम्हाला टाकतात दिवसाकाठी. त्याच्याकडे 500-700 गोळा होतात. माझ्याजवळ 500 पण सुट्टे चिल्लर. इकडे चिल्लर म्हणतात का सुट्टे? दोन्ही म्हणतात ना. मग तुम्हाला कळते ते सुट्टे चिल्लर पैसे. तिच्याकडे 500-700, माझ्याकडे 500-700. तिचं आठवडं एवढं, माझं आठवडं एवढं, दोघांचं मिळून एवढं होते. तुझे किती माझे किती घरी मोजण्यात येते. पण घरी गेल्यावर तिला घरात चिल्लर जमतच नाही. म्हणून महाराज चिल्लर खिशातही जमत नाही. आलं का लक्षात? पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर ते सुट्टे पैसे ती घेते, दुकानदाराकडे जाते, ते दुकानदाराला देते ना 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज काल रात्री बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून. आज सकाळी फ्रंट पेजला बातमी पाहिली, आजपासून 1000-500च्या नोटा चलनातून बंद. आता सांगा महाराजीनं मला किती बुडवलं. मला झालं काय? म्हणे खरं सांगा महाराज, आमच्यासारख्या गरीबाला 7 लाख कोण बदलून देणार आहे? मी तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा भिकारी सांगितला, आणखीन मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल चलनाला कालाची मर्यादा आहे. या कालातलं त्या कालात. आता 1000-500च्या चालणार नाही. अहो जाऊ द्या, प्रॉपर्टीचा वाद लागला आणि विकोपाला गेल्यावर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी कवडी देत नाही. का म्हणतो? म्हणाय पाहिजे पैसे देत नाही, रुपये देत नाही. कवडी का म्हणतो? त्याचं उत्तर एक आहे. देवा ऐका, काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची. आता कवडी घेऊन मार्केटला जा, कवडीला कवडी किंमत
नाही. लौकिकातलं चलन कालाच्या मर्यादेत आहे. आणि शेवटी सांगतो, लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत. तुमचा पैसा इकडला तिकडं चालत नाही. असं समजू नका. बाकीचं चालत नाही, अंगावरचं तेवढं येऊ देतात, हा गैरसमज करू नका. एखादा चुकून दागिना चालला तरी ते गव्हर्न काही वेगळंच राहते. तेव्हा आपला विचारच थोडा किती असेल आपल्याकडे, किलो 2 किलो. लंकापती रावणाचा ऐश्वर सांगितलं, कोट्यावधी घरं काशान तांब्याची होती. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं होती, एवढी त्याची संपदा होती. पण तुकोबारा म्हणतात त्याच्यासोबत त्याला कवडी सुद्धा न्यायला जमली नाही. का? लौकिकातल्या चलनाला कालाची मर्यादा आहे. म्हणजे लौकिकातलं चलन मर्यादेत आहे. का म्हणतात तुकोबारा पुण्यवंत, का म्हणत नाहीत धनवंत? धनवंत जर म्हणले असते तर मला वाटते पहिला धोका यात भ्रष्टाचार झाला असता. मोठ्याने तुमच्या आमच्या वाट्याला हे येऊच दिलं नसतं. संतांची साधना केल्यानंतर पुण्य मिळते. काय पुण्यरूपी चलनाची विशेषता आहे? पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते, कोणत्याही देशात चालते. स्वामी प्रभुपादाच्या चरित्राचा विचार करा. नाम साधनेच्या पुण्यावर हा महात्मा जगाची यात्रा करतो. का? पुण्य चालते. पुण्य प्रत्येक देशात चालते, तसं पुण्य प्रत्येक कालातही चालते. प्रत्येक कालात चालते. कोणत्या कालात? हो, कोणत्याही कालात. आता 1500च्या चालायच्या नाही, पण पुण्य चालते. प्रसंग सांगतो, भजन करा. विठ्ठल पुण्य हो कोणत्याही कालात. विकराल कलिकाला सामान्य चलन चालत नाही देवा, तिथेही पुण्य चालते. प्रसंग सांगतो. भरधाव वेगानं एसी स्लीपर लक्झरी बसेस निघल्या. 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं आणि ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची होती, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या. धावा, वाचवा आक्रोश चालू होता. वाचवायला कोणी नव्हतं. जंगलातली घटना सत्य आहे, महाराष्ट्रात घडलेली आहे. कुठं घडली एवढं विचारू नका. इतक्या जोराची धडक होती, अर्ध्या गाड्या एकात एक गेल्या. लोक हात तुट, पाय तुट, मस्तक तुट असे तुटले होते. जिवंत लोक जळत होते. वाचवायला कोणी नव्हतं. 2:30ला घटना घडली. 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. ते विदारक दृश्य टीव्हीवर दाखवत होते. प्रत्येकाच्या हृदयाला हेलावा सोडणारं दृश्य प्रत्येक जण पाहत होता, हळहळ व्यक्त करत होता. मीडियाने शोध घेतला, कोणी वाचलं का? लोकांनी सांगितलं 3 वाचलेत, कुठं आहेत? हॉस्पिटलमध्ये. मीडियावाले तिथपर्यंत पोहोचले. का हो, तुम्ही त्याच गाड्यात कुठून बसले होते? कुठं जात होते? किती जण गेले? म्हणे 42 गेले. मग तुम्ही त्याच गाड्यात? हो. वाचले किती? म्हणे फक्त 3 वाचलो. मीडियाने वाल्याने विचारलं, तुमचा काही वशिला होता का? नाही बाबा, वशिला चालत नाही. तुम्ही काही रक्कम सरकवली होती का? म्हणे रकमेवाले रकमेसह. मग तुम्ही कसे वाचले? उत्तर एकच होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येत आहे का मला काय सांगायचं लक्षात? ऐका देवा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते त्याला म्हणतात पुण्य. ते मिळवा म्हणजेच पुण्यवंत व्हावे. लौकिकातलं चलन जसं प्रत्येक काळात चालत नाही, तसं पुण्य प्रत्येक काळात चालते. का? पुण्य मिळवा. आणि लौकिकातलं चलन या जन्मातलं त्या जन्मात न्यायला जमत नाही. आता सांगितलं काहीच नाही. कवडी सुद्धा आपल्यासोबत येत नाही. अहो, ते बांधून देतात ते सुद्धा वेशीवर. बरोबर आहे ना? इकडे घेतात ना काढून, वेशीवर खाली ठेवतात आणि ते उतरून घेतात. याचा अर्थ असा आहे, जवळ काहीच नाही, आपल्यासोबत नाही, पण पुण्यरूपी चलन प्रत्येक जन्मात न्यायला जमते. प्रसंग सांगतो, ऐका. असंच आम्ही या गावचं त्या गावाला फिरत असतो, बोंबलत. येईपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असते. महाराज, दररोजचा आपला अनुभव आहे. दररोज फोन करतात, बुवा कुठपर्यंत आले? पण गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का, वर पोहोचला, आणखीन फोन आलेला नाही. दररोज हा अनुभव आहे आमचा. ही कीर्तनकाराची शोकांतिक आहे. आलं का लक्षात? बाबा दररोजचं बरोबर आहे नाही? दररोजचा फोन कुठपर्यंत आले? 9:45 घड्याळात वाजले, 9 ते 11 कीर्तन. म्हणलं बाबा आलो, जवळ आलो, जवळ आलो. म्हणे नगरसोलला आलो.
म्हणे भाऊ किती उशीर, 8:45 वाजले, लवकर या ना. म्हणलं शेवटची बस लागली असेल पहा, शेवटची बस पकडा आणि लवकर कीर्तनाला या. मी पहिल्या बसमधून उतरतो ते खेड्यावरची बस माझ्या डोळ्या देखत निघून गेली. मी चिंतातूर अवस्थेत उभा होतो. तेवढ्यात एकानं मला पाहिलं, जवळ आला, म्हणे बुवा दिसता. म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार का? म्हणलं कीर्तनकार. कोणत्या गावाला जायचं बुवा? मी गावाचं नाव सांगितलं. म्हणे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस निघून गेल्या. मग म्हणे तुम्हाला यायचं झालं तर आपला ॲटो, टमटम, वडाप, रिक्षा काय म्हणतात तिकडं, ते त्या गावाच्या जवळून जाणार आहे. तुम्हाला यायचं झालं तर गाडी भरलेली आहे, बसाय जागा नाही. कीर्तनाला पोहोचायचं झालं तर लटका. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मी गाडीच्या जवळ गेलो. खोराड्यात जसे कोंबडे कोंबावेत तसे त्यानं माणसं भरले होते. नाविलाज होता, मलाही कीर्तनाला पोचायचं होतं. मी एक पाय आत टाकला, एक पाय गावाच्या दिशेनं. ते वडा पॅटो टमटम निघला, ते रिक्षा त्या गावाच्या दिशेनं निघला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून एक सफारी गाडी आली. ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न देत होती. मला वाटलं गावकऱ्यालाच माझी दया आली, त्यांनी मला नेण्यासाठी गाडी पाठवली. आणि ते सांगत आहे, बुवा थांबा, मी गाडी आणली. बुवाच थांबा. मी अतिशय आशेनं त्या गाडीकडे पाहिलं. तेव्हा पाहिल्यानंतर मला आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी निवांत एकच 4 पायाचा बसलेला होता. कोण कोण? अहो एसीत बसलेला आहे. त्याला कुत्रा नका म्हणू, कमीत कमी टॉमी तरी म्हणा. तो एसीत आहे. तो निवांत बसला होता. मी मागं पाहिल्यानंतर देवा तो 2 पायाचा मला बोलला नाही, पण तो 4 पायाचा मला बोलला. आता तुम्ही म्हणाल महाराज कुत्रा कुठं बोलत असतो का? महाराष्ट्रात एवढी क्रांती घडली, कोंबडे बोलू लागले, मग कुत्रे कुठं मागं राहायचे इथं? माहिती आहे ना तुम्हाला घटना? अण्णा माहित आहे ना? मग खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांनी आपला प्रेस्टिज पॉईंट राखला आणि तो कुत्रा मला बोलू लागला. तो कुत्रा मी मागं पाहिल्यावर म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडं? कोण म्हणे? तो टॉमी कुत्रा मला म्हणे, बुवा काय पाहतो माझ्याकडं? एवढं बोलला, मला काहीच वाईट वाटलं नाही. त्या कुत्र्याने त्या ड्रायव्हरला सांगितलं, ए गाडी बुवाच्या जवळ घे. जवळ गाडी आली. त्यानं काच खाली केला. कोणी? त्या कुत्र्याने, त्या टॉमीनं काच खाली केला आणि त्यांनी माझ्या कानाजवळ येऊन एक शब्द वापरला, म्हणे बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे विठ्ठल. मी तुम्हाला विचारतो, कुत्र्याला सेपरेट गाडीन बुवा लटकला का? मी हसायला नाही सांगितलं, मला माझा मुद्दा सांगायचा ऐका. कुत्रा सेपरेट गाडीत प्रवास करतो बुवा लटकला का? त्याचं उत्तर एकच आहे देवा. तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्या जवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्या जवळ. कोणतं? त्याला म्हणतात पुण्य. जे प्रत्येक जन्मात न्यायला जमते ते चलन आहे पुण्य. ते मिळवा म्हणजेच पुण्यवंत व्हा. विठ्ठल असं चलन मिळवा का जे कधीच संपणार नाही. असं चलन मिळवा जे प्रत्येक देशात चालेल.
आपल्याकडे फार थोडं राहिलेलं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नव्हे. का पुण्यवंत व्हायचं कळलं महाराज, पण पुण्यवंत होण्याचा उपाय काय, कशाने पुण्यवंत होतो? पूजा केली पुण्यवान होईल, पुण्यवंत होत नाही. तीर्थयात्रा केली तो पुण्यवान होतो, पुण्यवंत नाही. यज्ञ केला पुण्यवान होतो, पुण्यवंत नाही. वत प्रत्यय वत प्रत्यय एक वचनात त्याचं रूप वान होते आणि बहुवचनात त्याचं रूप वंत होते. पुण्यवान काय आणि पुण्यवंत काय? आपल्याकडं हौद आहे, हौदात पाणी आहे. किती TMC पाणी हौदात बसते हो? मी काय विचारलं तुम्हाला? हौदात किती TMC पाणी असते? काय म्हणतील महाराज तुमचं डोकं फिरलं का? किती लिटर असते विचारा. हौदात लिटरचा विचार आहे, धरणात TMC आहे. आणि मुंबईला समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे. किती TMC आहे पाणी? म्हणे नाही महाराज सांगू शकत नाही. ऐका, हौदात पाणी आहे, हौदाला पाण्याला जल म्हणतात. हौद हा जलवान आहे. मुंबईला समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे, पाण्याला जल म्हणतात. समुद्र जलवान नाही, तो जलवंत आहे. जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागते, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. जगद्गुरु तुकोबाराय महाराज सांगतात, बाबा तुम्हाला पुण्यवंत, अगणित पुण्याचे धनी तुम्ही व्हा. पण महाराज अगणित पुण्याचे धनी होण्यासाठी उपाय कोणता आहे, साधन काय? ते साधन महाराज सांगतात, सज्जनाची नावे घेता. सज्जनाचं नामचिंतन. कोणाला म्हणतात सज्जन? गावात कोणाला त्रास नाही देत असला तरी लोक म्हणतात आमच्या गावातला कोण आहे सज्जन. मग त्याचं नामचिंतन केल्यावर माणूस पुण्यवंत होते का? शब्दाचा रूढ अर्थ वेगळा होतो आणि व्युत्पत्तीनं काय अर्थ वेगळा निघतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. शब्द आहे नालायक, ऐकला का कधीतरी? मी काय म्हणलं? शब्द ऐकला का? नालायक शब्द व्यवहारात शिवी म्हणून वापरतो. कोणी आपल्याला म्हणते हा फार नालायक आहे, ते आपण कोणाला म्हणतो? व्यवहारात शिवी म्हणून आहे. पण त्याचा खरा अर्थ सांगू का? ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. योग्य नसणे म्हणजे काय असणे? नालायक असणे. मला वाटतं हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो? मी म्हणणार नाही. पुन्हा प्रश्न उपस्थित होईल. माऊली बुवा शिवे देणारा होता, पण मी सांगणार नाही. जाऊ द्या. कीर्तनकार कीर्तन करण्याच्या लायकीचा असेल, माऊलीच्या जवळ उभं राहून 4 बोल वाजून दाखव म्हणा. त्याच्यासाठी कीर्तनकार कसा आहे? तुमचं बरोबर आहे, तुमचं काही चुकलं नाही. पण मोठा प्रश्न पडतो, 2.25 तास नालायकाच्या मुखातून ऐकलं कसं? नालायकाला बोलावलं का? हे मोठा प्रश्न आहे. आलं का लक्षात? खरंच सांगतो, कीर्तनकार कसा आहे? नालायक आहे. रूढ अर्थ वेगळा आणि योगिक अर्थ वेगळा. रूढ अर्थाचे संस्कार चित्तावर असल्या कारण आपला शब्द उच्चारणं शक्य होत नाही. सांगायचं काय? तसंच आहे. सज्जन शब्दाचा रूढ अर्थ निरुपद्रवी व्यक्ती असला तरी सज्जन शब्दाचा योगिक अर्थ असा आहे, सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेले संत मायबाप, त्यांना म्हणावं सज्जन. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन, अर्थात संतांना सज्जन म्हणतात. पण त्यांचं नामचिंतन केलं का माणूस खऱ्या अर्थानं पुण्यवंत होतो. काच महाराजांचा साधना उत्सव करायचा, का 8 दिवसापर्यंत हा समाधी उत्सव करायचा? त्याचं कारण आहे, काय प्राप्त होते? जीव पुण्यवंत होतो. म्हणून त्यांचं काय चिंतन, नामचिंतन करायचं? जीव पुण्यवंत होतो. एक सांगू का? जीवनात काही नावं घ्यावे देवा, काही घेऊच नाही, काही घेऊच नाही. सकाळी माकडाचं नाव घेऊ नये. म्हणजे घेतलं तर घेऊ नाही, तुकोबाराय म्हणतात घेऊ नाही. घेतलं तर अरे बाबा विष खाऊ नाही, खाल्लं तर पा खाऊन. तसं सकाळी माकडाचं घेऊ नये आणि अभक्ताचं कधीच घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे. माकडाचं सकाळी नाव घेऊ नये, अभक्ताचं कधीच घेऊ नये. एक सांगू का? ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने 5 नावं घेऊ नये. तुम्ही सांगा म्हणत असाल तर सांगतो, नाही तर सांगणार नाही. सांगू का? 5 जणांचे नाव घेऊ नये. ज्याला कल्याण अपेक्षित आहे त्याने 5 नावं घेऊ नये. ऐका, स्वतःचं नाव घेऊ नये, आत्मनाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य कलत्रंच, आणि ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठा मुलगा, त्याचं नाव घेऊ नये. आणि कलत्र म्हणजे बायको, तिचं नाव घेऊ नये. ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने. कोणाकोणाचे? स्वतःचं नाव घेऊ नये, गुरुचं नाव घेऊ नये, ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये, आत्मनाव, गुरुनाव,
नामो अति कृपण असते, कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नाही. ज्येष्ठ अपत्य कलत्रंच, ज्येष्ठ अपत्याचं आणि कलत्र म्हणजे बायकोचं, हे 5 नावं घेऊ नाही ज्याला कल्याण करून घ्यायचं त्याने. काही म्हणतील आत्तापर्यंत बुवा बरा बोलत होता, मध्येच काय याच्या गोळ्या संपल्या का काय, मोठा प्रश्न पडेल. मी पदरचं सांगत नाही, तुम्हाला शास्त्र सांगतो. पदरचं काहीच नाही, सुटकेचा मार्ग सांगतो आणि थांबतो. एक चरण जरी झालं तर बाकी तसंच ठेवतो. ऐका, आत्मनाव का घेऊ नये? पुरोढी म्हणून घेऊ नये, पुरोढी म्हणून घेऊ नये. पुशारकी मिरवत जाऊ नये, मी असं केलं आणि मी तसं केलं. अहंकार तर नरकात घालणार. अहंकारा नासा भेद जगी निंदे उवळा, तुकोबारा म्हणतात. म्हणून पुरोढीनं आपलं नाव घेऊ नये, अहंकार नको. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव एकेरी घेतलं तर दोष लागतो, गुरुच्या नावाचा जप चालतो. गुरुचं नाव घ्यायचंच झालं तर शास्त्र सांगते अभियुक्ता नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं, श्रीकार वापरून. श्री महाराज असे म्हणतात, श्री महाराजांची आज्ञा अशी आहे, गुरुच्या नावाच्या ऐवजी श्री किंवा गुरुच्या नावाच्या समोर श्री वापरावा. आपलं ते पंचदशीत आपण विचार करतो, नमश्री शंकरानंद गुरुपादांबू जन्मने सविलास महामोह ग्राहक रासायिक कर्मने. श्री का वापरला त्याचं चिंतन केलेलं आहे. गुरुच्या नावाच्या समोर श्रीकार वापरावा, श्रीकारपूर्वक घ्यावं. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. का घेऊ नये? त्याचं एकच कारण सांगतो, पाप लागू नये म्हणून घेऊ नये. मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे बापाने मुलाचं रूढ नाव घेऊ नये, बापाने मुलाला टोपण नाव ठेवावं आणि ते घ्यायला चालते. बापाने मुलाला स्वतंत्र नाव ठेवावं, ते घ्यायला चालते. धर्मशास्त्राचं असं चिंतन आहे, मुलाचं नाव समाक्षरी असावं, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. मुलाचं नाव विषमाक्षरी नको आणि मुलीचं नाव समाक्षरी नको. आता त्याला स्वतंत्र विचार आहे, घड्याळ संपत आलं, मी तो विचार मांडणार नाही. म्हणून मुलाचं नाव, मुलाला 5 नावं असावे. त्याचं रूढ नाव बापाने उच्चार करण्यापेक्षा आपल्याकडे ती प्रथाही आहे, त्याला टोपण नाव ठेवून त्याचा उच्चार करतो. बापाने त्याचं टोपण नाव घ्यावं, रूढ नाव घेऊ नये. त्याच्या पाठीमागं कथाही पुराणात 2 आलेले आहेत, तो विस्तार मी करणार नाही. आणि बायकोचं नाव घेऊ नये. का घेऊ नये ते मी कीर्तनात सांगणार नाही. विठ्ठल, जास्तच जिज्ञासा असेल तर या आळंदीला, ज्याला जास्तच जिज्ञासा आहे म्हणे महाराज ते पहिले 4 का घेऊ नये सांगितले नसते तरी बरं झालं असतं, पण तिचं का घेऊ नये तेवढं सांगायलाच पाहिजे होतं. बाबा कीर्तन झालं, मी असा निघलो, म्हणे महाराजाला मी सोडतो. सुधाकर भाऊ गाडीत नेलं मला बसून. गाडीत बसून नेल्यानंतर अर्ध्या वाटेत गेल्यानंतर त्याने गाडी उभी केली जंगलात. मला का रे बाबा पेट्रोल संपलं? म्हणे तसं काही नाही. मला काही बिघाड झाली? म्हणे तसं काही नाही. म्हणे उतरा खाली. मला कारण काय? म्हणे बुवा ते सांगा, तिचं नाव का घेऊ नाही ते तुम्ही कीर्तनात सांगितलं होतं, तिचं का घेऊ नाही तेवढं ते सांगा. मी म्हणलं ते सांगणार नाही. म्हणे मी तुम्हाला पुढं सोडणार नाही. खरंच सांगतो, ते मी खरंच सांगणार नाही, खरंच सांगणार नाही. जास्त जिज्ञासा आहे तर या आळंदीला. आणि बरं, शास्त्रातलं कारण सांगत नाही, तुम्हाला काही गरज नाही त्याची, त्या कारणाची गरजच नाही आपल्याला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं ते कार्तिक स्वामी आहेत, काय यांना सांगण्याची गरज आहे? तुम्हाला काही गरज वाटणार आहे पण यांना झोप लागणार नाही. आलं का लक्षात? मग ते आपला पूर्ण त्रैराशी जुळवतील. आपल्या वाटोळं होण्याचं कारण कुठंच आहे? हे तर कारण नाही ना. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिचं का घेऊ नये शास्त्रातलं कारण सांगत नाही, पण डोक्यातलं एक कारण सांगतो. तिचं नाव का घेऊ नये? तिचं नाव घेतलं का याला कापर सुटते म्हणूनही घेऊ नये. कोणाचं नामचिंतन करावं? एक तर देवाचं करावं किंवा संताचं नामचिंतन करावं. होते काय त्याने? पुण्यवंत होतो. तो को बरा हे तुम्ही आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संताची काही साधना करताय? तो को बार म्हणे भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे? नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी, नेगे माझी वाचा तुटी.
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.